तर हो, आपण आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रोहिणीताई खडसे. रोहिणीताई खडसे म्हटल्यानंतर आमच्या उत्तर महाराष्ट्रात एक ज्वलंत आणि बुलंद तोफ असं म्हटलं जातं. रोहिणीताई ह्या जेडीसीसी बँकेच्या 5 वर्ष विद्यमान चेअरमन असताना जी तोट्यात गेली जेडीसीसी बँक होती त्यांनी ती नफ्यात आणण्याचा देखील प्रयत्न केला आणि ताईंनी इथे मुक्ताईनगरमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल केल्यामुळे या मतदारसंघाकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे. ताई, आपण ह्या मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर आपल्याच नावाचे रोहिणीताई खडसे वगैरे अशा नावाचे 2-3 फॉर्म आलेले होते. त्या संदर्भात आपण काय सांगाल की विद्यमान आमदारांनी ही खेळी करण्याचा प्रयत्न होता विद्यमान आमदारांचा, कदाचित त्यांना आपला समोर पराभव दिसत असेल किंवा कदाचित त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असेल म्हणून त्यांनी रोहिणीताईच्या विरोधात दुसऱ्या 2-3 रोहिणीताई उभ्या करण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात आपलं काय मत आहे? एकतर त्यांनीच एका सभेमध्ये हे मान्य केलंय की ह्या ज्या दोघं तिघं रोहिणी खडसे नावाच्या महिला उभ्या झालेल्या आहेत त्या त्यांनीच उभ्या केल्या आहेत. कदाचित त्यांना पराभव दिसतोय म्हणूनच्या ह्या राजकीय दृष्ट्या केलेल्या काही त्यांच्याकडून आलेल्या गोष्टी असतील, पण त्यांनी काय करावं आणि काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी आधीपासून सांगितलं की मला पॉझिटिव्ह राजकारण करायला आवडतं. मी आज लोकांपर्यंत जाते ते मी केलेल्या कामांचा, बाबांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये जे गेल्या अनेक वर्षांमध्ये एकी टिकवून ठेवली, सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन गेलोय, हे सगळं घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातोय आणि आम्ही करत असलेल्या कामासाठी आम्ही लोकांकडे मतदान मागतोय. आणि मला विश्वास आहे की हा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील हा प्रत्येक व्यक्ती माझ्या पाठीशी उभा राहील आणि आम्ही भरघोस मतांनी मी निवडून येईल. ताई, आपण निवडणूक लढत असताना नाथाभाऊंनी या मतदारसंघाला साधारणतः चांगलं वैभव प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु गेल्या 5 वर्षाचा आमदारकीचा चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात काही उणिवा बसलेल्या आहेत. कदाचित आपण असं विकासाचं काय विजन ठेवलेलं की या मतदारसंघात जे विजन आपल्या डोळ्यासमोर आहे ते विकास आपण करणार आहात? सगळ्यात महत्वाचा या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील प्रश्न जर असेल तर तो सिंचनाचा आहे. बोदवड तालुका हा कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून राहिलेला आहे. काही भागांमध्ये आजही पाणी शेतीच्या बांधापर्यंत जात नाही, घरापर्यंत पाणी पोहोचत नाहीयेत. ह्यासाठी बाबांच्या माध्यमातून अनेक उपसा सिंचन योजनांना त्यावेळेस मंजुरी मिळाली, निधी देऊन त्या काम पूर्णत्वाकडे पण नेण्यात आलं. पण आम्ही कायम विरोधी पक्षात राहिल्यामुळे आम्ही त्या निधीला बाबा पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत. अजूनही जसं बोदवड कुऱ्हा वडोदा उपसा सिंचन योजना आहे ज्याचं काम 80% पूर्ण झालंय, फक्त 20% काम बाकी आहे. पण ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या योजनेला 1 रुपया देखील मिळाला नाही. कदाचित सत्तेमध्ये असणारे आमदार जर त्यांची इच्छाशक्ती असती की या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवायचंय तर कदाचित त्या योजनेला त्यांनी निधी आणला असता आणि ते काम पूर्णत्वास नेऊ शकले असते आणि त्या कुऱ्हा वडोदा परिसर हा सुजलाम सुफलाम होऊ शकला असता. तशीच महत्वाची योजना म्हणजे बोदवड उपसा सिंचन योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण बोदवड तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या शेतापर्यंत, शेताच्या बांध्यापर्यंत आणि प्रत्येकाच्या घरी पाणी पोहोचू शकतं. एवढी महत्वपूर्ण योजना असतानाही त्या योजनेला देखील आमदार महोदयांनी सत्तेमध्ये असताना, म्हणजे ते स्वतः आमदार, मुख्यमंत्री त्यांचेच, वरती सरकारही त्यांच्याच युती सरकारचं, त्यांनी ठरवलं असतं तर दोघं ठिकाणी सरकार त्यांचंच होतं. त्यांनी निधी आणून ते काम पूर्णत्वास ते नेऊ शकले असते, पण इच्छाशक्तीची कमी किंवा एकतर लोकांच्या बेसिक प्रश्नांची त्यांना जाणीव नाही, त्याच्यामुळे ते केलं नाही. पण हे खेदजनक आहे की 5 वर्ष या मुक्ताईनगर विधानसभेतल्या लोकांचे वाया गेली असं म्हणता येईल. कारण प्रमुख सगळ्यांचं, आम्ही मुक्ताईनगर म्हटलं तर वारकरी संप्रदायातली लोक, आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आमच्या आदिशक्ती संत मुक्ताईंचं मंदिर, जे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम नाथाभाऊंनी त्यांच्या माध्यमातून करून घेतलं होतं की त्या 100 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट मंजूर केला. आणि एक ते स्वप्न आहे की ह्या परिसरातल्या
ज्यांच्या नावाने हे मुक्ताईनगर ओळखलं जातं त्या आदिशक्ती संत मुक्ताईंचा परिसर, त्यांचं मंदिर हे भव्य दिव्य असावं, त्या मंदिरासाठीही 5 वर्षामध्ये आमदार महोदयांनी 1 रुपया देखील आणला नाही. हे खेदजनक सांगावं लागतं. शेवटी श्रद्धा ही मनातून असावी लागते, पण बरोबर. ती त्यांच्याकडनं त्याचीही दखल घेतल्या गेली नाही. तर एक विषय असा आहे की जी बुधवाड उपसा सिंचन योजना होती ती महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई यांचं स्वप्न होतं. त्यावेळेचे आताचे कैलासवासी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्या उपस्थितीत ते भूमिपूजन झालेलं होतं. गेल्या 15 वर्षापासून ती योजना रेंगाळत आतापर्यंत 80% आलेली. तर या विद्यमान आमदारांनी या चालू अधिवेशनात किंवा मागील अधिवेशनात किंवा 5 वर्षात साधारणतः त्याच्यावर असं भरीव काही 200-500 इकडे दावा करतात ते की आम्ही 3,000 कोटीचे विकास कामं केलेत, परंतु ह्या बोधवळ उपसा सिंचन योजनेवर अद्यापर्यंत तिथे नया पैसा देखील तरतूद केलेली नाही. या बाबतीत आपण काय सांगणार? गेल्या 5 वर्षाचा जर आमदार महोदयांचा कार्यकाळ तुम्ही बघितला असेल तर त्यांनी विधानसभेमध्ये किती वेळेस भाषणं केली हे जर काढलं तर 5 ते 6 वेळेस मोजून त्यांनी भाषणं केली असेल. त्या प्रत्येक भाषणामध्ये जर अभ्यास केला तर एकदा भाऊंनी काय केलं, नाथाभाऊ किती त्रास देत आहेत, रोहिणी खडसेंकडनं त्यांना काय त्रास आहे, ह्या वैयक्तिक गोष्टींसाठीच ते जास्त वेळ भाषण त्यांनी केलेलं आहे. पण या मतदारसंघातल्या कुठल्याही उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमध्ये त्यांनी पाठपुरावा हा विधानसभेमध्ये व्हायला हवा होता, तो केला नाही. कदाचित ते विधानसभेमध्ये मुद्दे मांडले असते, सारखा त्या गोष्टीचा पाठपुरावा केला असता तर सरकारकडनं नक्कीच मदत जाहीर करण्यात आली असती. आज शेतकरी बांधवांचा कधीही त्यांनी मुद्दा मांडलेला नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव मिळावा एवढा महत्वाचा मुद्दा आहे, तो देखील कधीही सभागृहात मांडलेला नाही. आज शेतकरी बांधवांच्या केळी पीक विम्याचे असतील किंवा पीक विम्यासंदर्भातल्या अनेक अडचणी शेतकरी बांधवांना आहेत. हे महत्वाचे मुद्देही मांडण्यामध्ये आमदार महोदय अपयशी ठरलेले आहेत. त्यांना ह्या लोकांच्या ज्या महत्वाच्या योजना आहेत किंवा महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या बाबतीमध्ये कदाचित प्रश्न मांडायला वेळ मिळाला नसेल. ताई अनेक प्रश्न आहेत. चला असू द्या, आता दीपावली नंतर आजचा जो दिवस आहे ताई, खऱ्या अर्थाने आज हा भाऊबीजेचा दिवस आहे ताई. आज साधारणतः 11-12 वर्षे आपल्या निखिल दादांना जाऊन गेलेत, तो काळ लोटला गेला. ताई आज भाऊ बीज असल्या कारणाने आपल्याला दादांची खूपच आठवण येत असेल. नक्की. मला काय फक्त भाऊबीज आहे म्हणून त्याची आठवण येते असं नाहीये. मला प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेस, प्रत्येक दिवशी त्याची आठवण येते. कारण त्याचं आणि माझं जे भावनिक नातं होतं ते शेवटी आमचे एकमेकांच्या बाबतीमधलं बॉन्डिंग होतं, ते दुसरं कोणाबरोबर असूही शकत नाही. त्याची उणीव आणि त्याची कमतरता ही आयुष्यामध्ये कायम राहील. आजच्या दिवशी भाऊबीजेचा सण आहे, पण मी नशीबवान समजेल स्वतःला की एक भाऊ नियतीने हिरावून घेतला तरी मला असंख्य भाऊ माझ्या पाठीशी नियतीने दिले, जे आज मतदारसंघामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, ज्यांनी मला कायम साथ पण दिली, पाठिंबा पण दिला आणि निखिल दादाची कमी जाणवू देत नाहीत. एवढी मी नशीबवान स्वतःला नक्कीच समजते, कारण हे खंबीरपणे उभे राहणारे माझे भाऊ माझ्या पाठीशी आज आहेत. ताई असू द्या, आपल्याला आमचा जळगाव जिल्हा पत्रकार संघ व सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्याला हा मतदारसंघ लवकरच भाऊबीजेचा आमदार म्हणून गिफ्ट देणार याच्यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद. ओके.